नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजपासून नवरात्र चालू होत आहे। नवरात्रीमध्ये आपण काय करावे आणि कशी घटस्थापना करावी हे आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत। माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। आता शारदीय नवरात्र सुरू होणार आहे, तर आपण कशी केली जाते घटस्थापना आणि कोणत्या मुहूर्तावर आपण घट बसवायचा, पूजाविधी याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत। यावर्षी शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून होत आहे। नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो। महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो। देवीने नवरात्रीचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्याचा संहार केला, महिषासुराचा वध केला, म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले। या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते। वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खंग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते। दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनाचे रक्षण, मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाया शक्तीचे या काळात पूजन केले जाते। नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठणाने वैदिक विधीसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते। याला घटस्थापना म्हणतात। नवदुर्गेची 9 रूपे कोणती आहेत ते आता पाहूया। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीचे 9 रूपे आहेत, ज्याचे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पूजन केले जाते। महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीचे 3.5 शक्तिपीठे आहेत। नवरात्र उत्सवातील 9 दिवस येथे मोठी यात्रा भरते। देशभरातून भक्त या देवीच्या दर्शनासाठी येथे येतात। शरद ऋतूची चाहूल लागते व शारदीय नवरात्र उत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व दिले जाते। हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 पासून सुरू होईल आणि शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:58 समाप्ती होईल। घटस्थापना मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 पासून ते 7:22 पर्यंत असेल, तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 पासून ते 12:33 पर्यंत असेल। घटस्थापना केव्हा केली जाते? अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो। कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते। काही जणाकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात, तर काही जणाकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात। घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही। अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही पूजा मांडू शकता। एकदा ती पूजा मांडली की 9 दिवस ती हलवता येत नाही। या 9 रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो। देवीची त्रिकाल पूजा केली जाते, म्हणजे दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते। दुपारच्या पूजेनंतर 9 दिवस फुलांची माळ बांधली जाते। अशी घटस्थापना करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। कुणाकडे उठतावस्था उपवास धरला जातो, तर कुणाकडे अष्टमीला, तर कुणाकडे नवमीला ब्राह्मण किंवा सवासणी जेवू घालतात। कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते। नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होम हवन असते, पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो। बरेच जण 9 दिवस उपवास करतात। काही घरामध्ये देवीचा गोंधळही घातला जातो। प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे। शेतातील माती आणून तिचा 2 बोटाचा जाड चौकोनी थर लावावा। त्यात 5 किंवा 7 धान्ये टाकावीत। उदाहरणार्थ जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे व चणे। मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दुर्वा, अक्षदा, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे, एखादी वस्तू घालाव्यात आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करावी। सप्तधान्य आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत असल्यास
पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसेल तर त्या त्या वस्तूचे नाव घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोचेल अशी बांधावी. अखंड दीप प्रज्वलित करून त्या देवीचे ग्रंथवाचन, देवीचे भजने, स्तोत्राचे पारायण करावेत. त्यामध्ये देवीचे महात्म्य पठण, सप्तशतीचा पाठ, देवी भागवत, ललिता पूजन, सरस्वती पूजन, उपवास, जागरण इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या क्षमतानुसार कराव्यात. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी. दोन्ही हाताच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ, नारळाची शनी देवीच्या दिशेला येईल असा ठेवून आपल्या हाताची ओंजळ छाती समोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. साडी, खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. नंतर येतो भोंडला. भोंडला हा सण नवरात्रीमध्ये महिलांनी एकत्र येत साजरा करायचा एक अनोखा खेळ आहे. पाटावर हत्ती काढून त्याच्या भोवती मैत्रिणीसह फेर धरून गाणी म्हटली जातात. त्यामध्ये शेवटी खिरापत ओळखायची पद्धत असते आणि नंतर ती एकत्र मिळून खाल्ली जाते. शाळांमध्ये भोंडला आयोजित केला जातो. आता या भोंडल्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशा पद्धतीने आपण नवरात्रीचा सण साजरा करतो. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.